जगामध्ये सर्वजण सुख, शांती आणि समाधानाच्या शोधात आहेत. सुख असेल तर शांती आहे, शांती आहे तर समाधान आहे. हे सुखाशिवाय शांतीशिवाय समाधान नाही. पण समाधानाची अवस्था, समाधानाची स्थिती शब्दाच्या पलीकडे आहे. समाधान हे प्रत्येकाचा अनुभव आहे, पण खरं समाधान, शाश्वत समाधान त्या अनुभवा स्वरूपच आहे, पण अनुभवाच्या पलीकडे आहे. उदाहरणार्थ, मुक्याने गुळ खाल्ला, गुळाची त्याला आलेली गोडी, गोडीचा अनुभव तो सांगू शकत नाही, पण त्याच्याकडे अनुभव आहे. मुक्याकडे अनुभव आहे, गुळ आहे, गोड आहे, साखर गोड आहे, अनेक पदार्थ, खजूर खाल्ला गोड आहे, पण प्रत्येकाची गोडी किती आहे ही शब्दात सांगता येत नाही. ज्याचा त्याचा अनुभव वेगळा असतो. जो अनुभव शब्दात सांगता येत नाही तो खरा अनुभव आहे, आणि त्या अनुभवातून जे समाधान मिळते ते शाश्वत समाधान आहे. एकाच प्रकारचे सुख अनेक आहे जगामध्ये, पण ते एकाच प्रकारचे सुख अनेकाने अनुभवलं. प्रत्येकाचा अनुभव त्या त्या सुखाविषयी वेगळा असतो, आणि तो अनुभव, प्रत्येक सुख अनुभव शब्दात सांगायला गेला तर शब्द कमी पडतात. असं वाटतं की अजूनही ते एक्सप्लेन करायला पाहिजे, चांगल्या प्रकारे ते सांगायला पाहिजे, शब्द मिळत नाही. शब्दाच्या पलीकडे जी अवस्थेचा अनुभव आहे ते खरा समाधान आहे. त्याला अनुभवाचे समाधान असं म्हणतो, ते शाश्वत समाधान. शब्दच कसा आहे? समाधान. सम अधीन. सम म्हणजे सारखा आणि अखंड, आणि आधीपासून आहे. हे आधीपासून कधीच? जेव्हा नव्हतं आकाशपाणी त्याच्या आधीच. जेव्हा नव्हते आकाशपाणी तेव्हा आधी काय आहे तर परब्रह्म स्वरूप स्थिती. त्या परब्रह्म स्वरूपाचा अनुभव तो खरा, ते खरं समाधान, ते खरं समाधान. समाधी स्थिती, समाधी लागली माझी, समाधीमध्ये मी बसलो होतो असं लोक म्हणतात. ध्यानात बसलो, समाधी लागली. समाधी लागली म्हणजे काय? जे माझे मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूप स्थिती मला प्राप्त झाली. तिथे जगाचा अनुभव नाही, मी अमका तमका अनुभव नाही. का अनुभव नाही? सर्व काही तोच आहे, सर्व ठिकाणी तोच भरलेला आहे. त्याच्या तो एकच आहे. तिकडे दुसरा असायला म्हणजे अनुभव आला ना, दुसरा नाहीच तर अनुभव कोणाला कोणाचा? तिथे द्वैत नाही, अद्वैत भाव. सर्व काही मीच व्यापून आहे, पण सर्व काही मीच व्यापून असं म्हणायची गरज नाही की मी वेगळा नाही. सर्व ठिकाणी परब्रह्म आहे, चैतन्य सर्व ठिकाणी आहे. लाकडात आहे, दगडात आहे, मातीत आहे, कचऱ्यात आहे, सगळ्या ठिकाणी ते आहे, भरलेलं आहे. जिथे चंचलपणा झाला तिथे आपल्याला ते कळलं का आहे इथे असं, पण जिथे चंचल नाही तिथे पण ते आहे. दगडात अग्नी आहे ना, अग्नीमध्ये चैतन्य आहे ना. लोखंडात अग्नी आहे ना, अग्नीमध्ये चैतन्य आहे ना. हवेमध्ये चैतन्य आहे, पवनचक्क्या चालतात, हवेमध्ये अग्नी आहे. अग्नीपासून वीज बनते, हवेपासून वीज बनते, पाण्यापासून वीज बनते. दोन सोर्सने, दोन मार्गाने वीज बनते. मग वीज काय आहे? अग्नी आहे, अग्नी चैतन्य आहे. म्हणजे परब्रह्म स्वरूप जे आहे ती शक्तिरूपाने, ज्ञानरूप आहे, जाणीवरूप आहे. ते सर्व ठिकाणी भरलेलं आहे. जिथे ते चैतन्य रूपाने आहे, स्फुरण स्वरूपात आहे, तिथे अनुभव आहे. आणि जिथे चैतन्य स्वरूपामध्ये नाही तिथे अनुभव नाही, अनुभव विरहित पण सहजपणे. ते खरं समाधान, ती खरी समाधान असते. सांगता येत नाही, शब्द पोचू शकत नाही. ती तो अनुभव, तो अनुभवाच्याही पलीकडे. म्हणून परब्रह्म स्थितीमध्ये
अनुभव नाही असं म्हणतात. अनुभव सुद्धा जातो, ज्ञानही नाही. ज्ञान होऊन जाऊन विज्ञान होतं, मनाचं उन्मन होतं, तिथे मनोभाव नाही, देवबुद्धी नाही, सस्वरूप स्थिती, ते समाधान असते, ते अखंड समाधान, ते शाश्वत समाधान. ते समाधान सद्गुरु कृपेने साधकाला प्राप्त होतं आणि तो साधकाचा सिद्ध होतो. सिद्ध अवस्थेमध्ये तो अनुभव असतो. म्हणून सगळ्या संतांकडे किंवा सद्गुरू असतात, ज्ञानीपुरुष त्यांच्याकडे तो अनुभव असतो. पण तो शब्द, तो अनुभव त्यांचाही ते शब्दामध्ये सांगू शकत नाही. पण सहस्थितीमध्ये त्या स्थितीत ते राहतात. ती समाधान स्थिती, ती समाधी अवस्था. ही जर प्राप्त व्हायला पाहिजे असेल तर मीपणा गेला पाहिजे. मी आणि माझे हे गेलं पाहिजे. मी आणि माझे म्हणजे दोन झाले, तर मी वेगळा देव वेगळा झाला ना. मी हा देवपणे मला जो ओळखतो आहे तो भाव मिथ्य आहे असं कळलं पाहिजे, गेलं पाहिजे. कुठे जायची गरज नाही, मारायची गरज नाही, देव टाकायची गरज नाही. हा मिथ्य आहे, हा खरा नाही. मी म्हणतो हा मी म्हणणारा खरा आहे, हे साधन आहे. जसं मोटर आणि कार. मोटर कार शब्द खरा एकच आहे तो, पण मोटर नाही तर कार नाही. मग कारला अर्थ नाही. ते सगळे अवयव भंगारामध्ये जातात, किलोच्या भावात विकले जातात. मोटर काढली तर म्हणजे इंजिन, एखाद्या कारमधलं इंजिन काढलं तुम्ही, मोटर इंजिन काढली तर राहिलेला भाग जो त्या कारचा आहे तो भंगारामध्ये किलोच्या भावात विकला जातो. ते मोटर आहे म्हणून त्या कारला महत्व आहे. ते कार घेऊन कोणी आलं ते मोटर घेऊन आले. ते मोटर नाही तर कार येत नाही. तसं ही मोटर आहे, ही कार आहे, ही कार आहे आणि मोटर त्या आतमध्ये चैतन्य आत्मा बसलेला आहे. तो ह्याला घेऊन चालतो, तो ह्याच्यात बसून बोलतो. इंजिनचा आवाज येतो. कार नुसतं इंजिन बाजूला काढलं तर कार बाजूला ठेवली ते आवाज होईल काय? तसं आवाज करणारा कोण आहे? अनुभव घेणारा कोण आहे? कुठल्याही गोष्टीचा अनुभव, बरा वाईट अनुभव, सुखदुःखाचा अनुभव कोणामुळे प्राप्त होतो? देहामुळे नाही, आत्म्यामुळे प्राप्त होतो. तो आत्मा चिद्घन, तो तुमचे स्वरूप आहे. सोम आत्मा स्वानंद घन, हे तूची दान, तूच तू आहेस हे जाण. तू वेगळा नाहीस, तू देह नाहीस, तू आत्मा आहे. हे तू वापरायला घेतलेला आहे. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आहे की तुम्ही जशी वस्त्र बदलता तसा आत्मा देह बदलतो. म्हणजे देह हा आत्म्यावरचं एक आवरण आहे. हे विश्व आहे, हे आत्म्यावरचं आवरण आहे. मग आवरण खरं की आत्मा खरा? आवरणाला नाश आहे म्हणून ते खरं नाही. दिसते, भासते, असते, पण कधीतरी ते नासते म्हणून शाश्वत नाही म्हणून ते खरे. पण आत्मा शाश्वत आहे. तो कसा शाश्वत आहे? सर्वव्यापी आहे. म्हणून सम म्हटलं, सम सारखाच आहे, सगळीकडे सारखाच आहे, सर्वव्यापी अखंड आहे. इथे कमी तिथे जास्त असं नाही, आणि इथे आहे तिथे नाही असं नाही. इथे पोकळी आहे, घटाकाश, मटाकाश, चिदाकाश, मधाकाश, सर्व व्यापून आहे. तिन्ही विश्व व्यापून आहे. नुसता व्यापून आजभर लिमिटलेला आहे. तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या रोमारोमा, तुमच्या पेशीमध्ये, तुमच्या मांसाच्या रोमारोमामध्ये, अस्थिमाशामध्ये, सगळ्यामध्ये तो भरलेला आहे. म्हणून एकाचं रक्त दुसऱ्याला चालतं, एकाचा अवयव दुसऱ्याला चालतो. त्याने अंग काढून त्या अवयवातलं घेतलं ना की ते अवयव पण टाकायला लागतो. त्या अवयवाला काही क्षण तो टिकतो. जसं माणूस मेला ना तरी साधारणपणे त्याला त्याचं शरीर थंड व्हायला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं लागतात. त्यावेळेला कोणाकोणाला अर्धा तास. पूर्ण थंड होत नाही तोपर्यंत त्याच्यातलं जे आत्म्याचं चैतन्य रूप निघून गेलेलं नाही. हे चैतन्य रूप आत्मा जो आहे काय ते पंचमहाभूताच्या सहाय्याने शरीरामध्ये वावरते आहे. शरीर पंचमहाभूताचं बनलेलं आहे, विश्व पंचमहाभूताचं बनलेलं आहे. आणि पंचमहाभूतामध्ये तो व्यापक आहे. मग सांगितलं तसं अगणित आहे, पाण्यात आहे, वायूत आहे, सर्वामध्ये आहे. तो अन्न खातं त्या अन्नात आहे. अन्न हा पृथ्वीचा अंश आहे, म्हणजे पृथ्वीत आहे. आकाश पोकळी आहे, पोकळी तर भरलेलंच वायूच्या रूपाने. त्याचंही शरीर बनलेलं आहे, मग त्याच्या मार्फत तो चालतो म्हणून तो रोमारोमात भरलेला आहे. म्हटलं जसं आपल्या शरीरामध्ये पेशी गणित वायू आहे. पेशीमध्ये वायू आहे.
तो जसा भरलेला आहे वायूच्या रूपाने तसा तो म्हणून तर प्राण म्हटला आहे, आत्मा म्हटलं आहे. त्याने याचा ताबा सोडला तर हे काय आहे? माती आहे, म्हणा आहे. ह्याने जसा त्याने ताबा सोडला तर वायू आपलं अंग काढून घेतो, अग्नी आपलं अंग काढून घेतो, पाणी आपलं अंग काढून घेतं, जाळलं कुठलं काढलं की, आणि बाकी राहिलेलं औषध पृथ्वी माती होऊन जाते, जाळलं तर राख होते, राख परत मातीत जाते. म्हणजे आत्मस्वरूपाचा अनुभव हे चिरंतन समाधान आहे की ते तुमचं निज स्वरूप आहे, ते शाश्वत आहे, ते अखंड आहे, अबाधित आहे, पहिल्यापासून आहे. तुकाराम महाराज म्हणाले आम्ही आधीच्या आधीचे जेव्हा नव्हते आकाशवाणी त्याच्याही आधीचे. महाराज पण म्हणतात मी घटाकाशमध्ये व्यापून आहे, मठाकाशमध्ये व्यापून आहे, मी चिदाकाशमध्ये व्यापून आहे, मधाकाशमध्ये व्यापून आहे, पराकाशामध्ये. पराकाश तिन्ही विषय मी त्याच्या आधीच आहे आणि ते सर्व व्यापून आहे. त्याचा अनुभव हा अनुभव विरहित आहे, कारण तेच ते सर्व काही तेच, म्हणून अनुभव कमी पडतो तिथे. ती स्थिती म्हणजे समाधी. ते सद्गुरू त्या स्थितीला पोहोचण्यासाठी तुम्हाला ध्यानाला बसून समाधीचा अनुभव घ्यायला लावतात. तर ते जर व्हायला पाहिजे असं मन तिथे स्वस्थ झालं पाहिजे, निश्चळ झालं पाहिजे, मन स्तब्ध झालं पाहिजे. मनाचा टच, मनाचा संबंध, मन सारखं बाहेर जात असतं, बाहेरच्या विश्वामध्ये मन सारखं जात असतं. आणि ते मन सारखं तिकडे गेलं की ते जे तुमचं चैतन्य स्वरूपाकडे तुम्ही पोचत नाही, तुमच्या निज स्वरूपाकडे तुम्ही पोचत नाही. निज स्वरूपाकडे जाऊन त्या स्थितीमध्ये जाऊन स्वस्थ राहणे ती खरी समाधी अवस्था आहे, सहजावस्था आहे. त्याचे समाधान तो शब्दाने सांगू शकेल की त्या स्थितीत गेला की किती शब्द नाही. लोक म्हणतात ट्रान्समध्ये गेलो. ती स्थिती प्राप्त सद्गुरू कृपेने होते. आणि ती स्थिती ज्याला प्राप्त झाली त्याला विश्वातल्या सगळ्या शक्ती प्राप्त होतात, कारण तो परब्रह्म स्वरूप झाला, परमात्मा देव ईश्वर. म्हणून आपण आपल्या संप्रदायामध्ये ज्ञान संप्रदाय म्हणतात, स्वरूप संप्रदाय म्हणतात का? देवासारखं करू शकतो, परमात्म्यासारखं करू शकतो. आपणासारखे कधी करतात, आपणासारखे म्हणजे ते जसे आहेत परब्रह्म स्वरूप स्थितीला पोहोचले तसे आपल्या शिष्याला करतात. पण शिष्याने मीपणाचा त्याग केला पाहिजे, भाव गेला पाहिजे. मी जे आहे ही भावना लोक पावली पाहिजे, त्याला दूर करता आलं पाहिजे. मी आत्मा भाव स्थिर झाला. ती स्थिर होण्यासाठी साधना आहे, भक्ती आहे, हे निरूपण आहे. जे कधी बोलतो आहे ते निरूपण आहे, म्हणजे गुरु ज्ञानबोध. आता ते ज्ञानबोध सुद्धा काय आहे? नुसतं ऐकून उपयोग नाही, तर त्याच्यावर श्रवण झालं, ऐकून म्हणजे श्रवण, ते श्रवण झालं तर त्याच्यावर मनन झालं पाहिजे. मनन म्हणजे पाठ केलं, आणि मनन झालं त्याच्यावर चिंतन झालं, त्याच्यावर विचार केला, आणि मग त्याचा वापर केला पाहिजे रोजच्या आयुष्यामध्ये. निधिध्यासन त्याला म्हणजे श्रवण, मनन, चिंतन आणि निधिध्यासन हे झालं तरच तुम्हाला ती स्थिती तुम्ही जाऊ शकता, ध्यान लागू शकतं तुमच्या समाधी वस्तूच्या. निसर्गदत्त महाराज म्हणतात बस माझ्या स्वरूपाने सांगितलं तू आत्मा आहेस, तू परमात्मा आहेस. गुरु मंत्राच्या रूपाने मंत्राचा अर्थ तोच आहे, तू आत्मा आहे, परमात्मा महाराज म्हणायचं. बस मी एकच विचार करत बसलो, मी आत्मा कसा. मी तर मारुती शिवराम कांबळी स्वतःला म्हणतो आहे. मी तो मारुती शिवराम बापाने दिलेल्या नावाने ओळखी नाही आहे. माझे सद्गुरू म्हणतात हे खोटं आहे, ते तुला चिकटवलेलं लेबल आहे. मग माझे स्वरूप आहे त्याचं मला सोवळा करून माझ्या सद्गुरूने तेचा शोध मी घेणार. त्या स्वरूप स्थितीची प्राप्ती हे खरं समाधान, आणि त्याच्यासाठी त्यांनी अहोरात्र साधना केली. आणि जग मिथ्या हे पक्का आपल्या मनावर बिंबवलं. जगात राहून जसं कमळासारखं चिखलात राहून सुद्धा ते अनेक राहतात, तसं या जगामध्ये सगळे व्यवहार करायचे. सगळं खोट आहे, त्याच्यामध्ये घुसायचं, अभिमन्यू नाही व्हायचं. लोक अभिमन्यू होतात पण चक्रव्यूहात अडकतात, या संसाराच्या प्रपंचाच्या चक्रव्यूहात अडकतात, आणि दुःख होतं, समाधानाचा अनुभव त्यांना मिळत नाही, शांतीचा अनुभव, म्हणून त्यांच्याकडे आनंद नाही. छोटीशी घटना घडली तरी दुःखी होतात. जो ज्ञानी पुरुष आहे ते छोट्याशा घटनेने सुद्धा कधी दुःखी होत नाही, त्याचा आनंद जात नाही. त्याच्या आनंदामध्ये काही मतलब नसतं, हेतू नसतो, तो सहज आहे
हेच आहे, त्याची स्वरूपच आनंद स्वरूपाच आहे, चिदानंद स्वरूप शिवोम शिवोम, ते आपलं स्वरूप आहे. ती स्थितीचा अनुभव म्हणजे अनुभवाविरहित अनुभव, पण स्वस्वरूप स्थिती, त्याला समाधान असं म्हटलेलं आहे. म्हणून सद्गुरूने तुम्हाला जसं ज्ञानबोध करतो तसं तुमची देहबुद्धी जाते, म्हणजे अज्ञान गेले की तुम्हाला ज्ञान होतं. काय ज्ञान होते? मी आत्मा आहे असं ज्ञान. पण नुसतं आत्मा आहे असं ज्ञान होऊन चालत नाही, तर आम्ही आत्मा आहे असा पक्का भाव होऊन त्या स्वरूप स्थितीमध्ये राहायला झालं पाहिजे, आता आलं पाहिजे. आणि ते स्थिती प्राप्त होण्यासाठी ते गुरुमंत्रावर ध्यान आहे. आणि जग कसं नाशिवंत आहे, नाशिवंत आहे पण नित्य आहे कोण आहे, त्याचा अभ्यास झाला. आणि मग माझ्यामध्ये मी माझं स्वरूप आहे, ते परमात्मा आहे, ते कसं आहे, मग मी या देहाला मी कसं समजतो आहे, मग ते नित्यांश त्याचा अभ्यास झाला पाहिजे. आणि तेच आपलं जे मूळ स्वरूपाचा अभ्यास झाला की त्या स्वरूपस्थितीने सगळ्यामध्ये वापरायचं. जसं परवा मी बोलताना बोललो की एखादा नाटकसिंहात काम करणारा माणूस भूमिका करतो, पण जे आपलं नाव आहे देहाच्या नावाने त्याने प्रपंच करतो, संसार करतो. आता इथे त्याच्यात ते प्रपंच संसार करणं हे सुद्धा खोट आहे, दुःखदायक आहे, प्रेरदायक आहे, तर देहाच्या ओळखीने तो राहतो. मग त्याचा उपयोग आपण करू शकतो. आपण काय करू शकतो की ती जी भूमिका करणारा जो आहे, ती मी भूमिका करतोय, मी आत्मा आहे, मी मला त्या बापाने नाव दिले, विनोद दिलंय काय, अनिता दिलंय काय, अमुक नाव दिलेलं आहे, हे माझी भूमिका आहे, माझा रोल आहे. ह्या भूमिकेमध्ये मला नवरा आहे, मी बायको आहे, मला मुलं आहेत, मला बाप आहे, आई आहे, सगळे आहे. मग ते भूमिका मला पार करायची आहे. हा देह असेल म्हणजे देहाला त्याची गरज आहे. मग त्याच्यासाठी ते पुढं मला करायचं आहे, पण मी आहे. हा भाव पक्का केला तुम्ही तर त्या शक्ती तुम्हाला प्राप्त होतो, ते समाधानी प्राप्त होतो तुम्हाला, आणि मुक्ती प्राप्त होतो. आणि तो आनंदही तुमचा कोणी हिरावून घेऊ शकत नाही. सर्व जगाचं तुम्हाला जे विकाल ज्ञानी होतात, विकाल ज्ञानी होतात, भूत भविष्य वर्तमान तिन्ही तुम्ही जाणता, एवढं ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं. पण मीपणा गेला, मीपणा, मी आणि माझं करत राहायची काही गरज नाही आहे. जे आज माझं आहे ते उद्या माझं राहील असं नाही, किंवा उद्या मी तरी सोडून जाईल तर ते तरी मला सोडून, शेवटी नाश आहे, शेवटी नाश आहे. कुठल्याही मगासाठी तुम्ही भौतिक सुखाचा आनंद, तुमचा जो समाधान आहे ते क्षणिक आहे. कुठलंही भौतिक सुख घ्या तुम्ही घेता, त्याचा आनंद क्षणिक आहे. तो आनंद एक वेळ तुम्ही शब्दात सांगायला गेला तर सांगू शकाल कदाचित, पण मात्र जो स्वरूप स्थितीचा आनंद आहे, त्या अनुभवाचा आनंद आहे, तो अनुभव सांगता येईल. जर गुळात गुळ खाल्ल्याची गोळी सांगू शकत नाही, तसा तो आनंद. आणि ती खरी समाधी स्थिती आहे, ती खरी तुमची सहस्थिती आहे, ते तुमचे स्वरूप आहे. हा बोध सद्गुरूच्या ज्ञानबोधाने आणि मंत्राच्या साधनेने ध्यानाने आणि जी आपल्याला गुरुने साधना सांगितली आहे, सद्गुरूच्या शब्दावर पूर्ण विश्वास करून त्याप्रमाणे केली तर ती गुरुकृपा होऊन प्राप्त होईल. राजा